पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्रातर्फे विद्यार्थी मिळवणं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट लागून या ठिकाणी जवळपास 1.5 महिन्यापेक्षा जास्त टाईम या ठिकाणी झालेला आहे, कारण की पहिल्यांदाच एवढा मोठा या ठिकाणी टाईम लागलेला आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची अजूनही या ठिकाणी 5वी मेरिट लिस्ट आलेली नाही आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेला येणार आहे, कधीपर्यंत लिस्ट येणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मेन तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सांगणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे याबद्दल, आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, कॅटेगरी वाइज, कास्ट वाइज, SC ST OBC EWS ओपन PWD कॅटेगरी वाइज कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का असणार आहे, सर्व कडाप मी तुम्हाला सांगणार आहे। सर्व डिव्हिजनचा कॅटेगरी वाइज कडाप तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर, नागपूर सिटी, मोपसूल, नागपूर, त्याचबरोबर नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कडाप सांगणार आहे। सेफ झोन का आहे, कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन कितीवर असणार आहे, या सर्वबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि त्याचबरोबर 60%, 70%, 80%, 90% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे काय, याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक रेशो भेटणार आहे, कितीच्या रेशोमध्ये विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आहे, एक रेशो आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची अजूनही या ठिकाणी लिस्ट लागली नाही, कारण की लास्ट पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी जी मेरिट लिस्ट आहे हे या ठिकाणी 9 जूनला लागली होती, 9 जून 2026ला लागली होती। आणि आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 1 महिनाहून 15 दिवस या ठिकाणी झालेले आहे, अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट लागलेली नाही आहे। आणि जे काही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट होती त्याची जी डॉक्युमेंटेशन करण्याची जी तारीख होती शेवटली, तर 26 जून 2026 हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची डॉक्युमेंटेशन करण्याची शेवटची तारीख होती। आणि डॉक्युमेंट विद्यार्थ्यांनी केले आणि भरपूर विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटेशन केलेलं नाही आहे, आणि जागा त्या ठिकाणी रिक्त आहे, जागा या ठिकाणी खाली आहे। त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट या ठिकाणी लावायची आहे, एक लक्षात ठेवा। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट येणार आहे, 100% येणार आहे। तर भरपूर विद्यार्थी कमेंट एकच होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट आपल्याला नक्की पाहायला भेटणार आहे, त्यामुळे आपल्याला थोडाफार संयम ठेवायचा आहे। थोडंसं त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो इश्यू चालू आहे सध्याच्या कंडिशनला, ठीक आहे, काम त्यांचं या ठिकाणी चालू आहे, लिस्ट लावण्यातच काम या ठिकाणी चालू आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे, कधीपर्यंत लागणार आहे, तर बघा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी 5वी मेरिट लिस्ट आहे हे या ठिकाणी आपल्याला 27 जुलै ते 30 जुलैच्या अंदर आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट पाहायला भेटणार आहे। आणि ही 5वी मेरिट लिस्ट लागल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो नवीन वॅकेन्सी आपल्याला ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती सुद्धा निघणार आहे, एक लक्षात ठेवा, ऑगस्ट महिन्याच्या आसपास, ठीक आहे। त्यामुळे आपल्याला संयम ठेवायचा आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, 5व्या मेरिट लिस्टचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय ते तुम्हाला सांगून देतो। अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन आहे। आता या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 88 ते 93च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ओबीसी कॅटेगरीचा जो कडाप हा 86 ते 91च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। आणि एससी कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर 82 ते 90 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। आणि एसटी असाल तर जवळपास 78 ते 84च्या दरम्यान कडाप जाणार
जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. आणि EWS असाल तर 80 ते 90च्या दरम्यान कडा जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. PWD असाल, दिव्यांगजन असाल तर 65 ते 75च्या दरम्यान कडा जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर बघा, ओपन जर असाल तर 80 ते 90 पर्यंत कडा पाहायला भेटणार आहे. OBC असाल तर जवळपास 86 ते 91 पर्यंत कडा पाहायला भेटणार आहे. SC असाल तर 82 ते 87 88 82 ते 87 88 पर्यंत कडा पाहायला भेटणार आहे. ST जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 78 ते 85च्या दरम्यान कडा जाणार आहे. EWS असाल तर 80 ते 88च्या दरम्यान कडा पाहायला भेटणार आहे. PWD दिव्यांगजन असाल तर जवळपास 60 ते 70% दरम्यान कडा पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन इथला असणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO आहे. आता हे काही मी तुम्हाला डिव्हिजन वाचून दाखवले तर हे मुंबईतले डिव्हिजन आहे आणि या ठिकाणी जो कडापा हा खूप कमी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. त्याचं जे कारण आहे, या ठिकाणी जे कॅटेगरी वाईज जागा कमी होत्या, SC ST OBC EWS PWD 1-2 एखादी जागा होत्या आणि त्याचबरोबर ओपनच्या ज्या जागा आहे 2-4 अशा प्रकार जागा होत्या. या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी इथं जास्त फॉर्म भरले नाही, कमी प्रमाणात फॉर्म आले. आणि दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये महागाई जास्त राहते, ह्या कारणानं पण विद्यार्थ्यांनी इथं फॉर्म भरला नाही, तर इथला जो कडाबा हा कमी पाहायला भेटणार आहे. तर या डिव्हिजनचा जो कडाबा आहे बघा विद्यार्थी मिळून, ओपन जर तुम्ही असाल तर जवळपास 80 ते 86च्या दरम्यान कडा पाहायला भेटणार आहे. OBC असाल तर जवळपास 80 ते 86 पर्यंत आणि SC असाल तर जवळपास 80 ते 86 87 पर्यंत कडा पाहायला भेटणार आहे. ST असाल तर 78 ते 85च्या दरम्यान, EWS असाल तर जवळपास 80 ते 85 पर्यंत आणि PWD दिव्यांगजन असाल 60% 65% 70% अशा प्रकारे कडा आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नागपूर सिटी आहे, त्याचबरोबर नागपूर मुफसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मुफसूल आहे. आता या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे तर बघा, तुम्ही ओपन असाल तर 88 ते 92 पर्यंत जाणार आहे आणि तुम्ही जर OBC असाल तर 86 ते 92 पर्यंत जाणारच आहे. SC असाल 82 ते 91 पर्यंत आणि ST असाल तर 78 ते 86च्या दरम्यान आणि EWS असाल तर 80 ते 90 पर्यंत कडा पाहायला भेटणार आहे. PWD दिव्यांगजन असाल 70% 75%च्या आसपास कडा पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BMDN मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा, यवतमाळ. आता या डिव्हिजनचा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या डिव्हिजनमध्ये जर आपण पाहिलं तर ओपनचा जो कडापा हा 88 ते 90 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे आणि OBC असाल तर 86 ते 91 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. SC असाल 82 ते 88 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे आणि ST असाल तर 78 ते 85च्या दरम्यान कडाप जाणार आहे. EWS असाल 80 ते 90 पर्यंत कडाप जाणार आहे आणि PWD दिव्यांगजन असाल 65 ते 75च्या दरम्यान जाणार, एवढा काही सेफ झोन आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.